साष्टांगी यावे लोटांगणी, मस्तक ठेवावे तया चरणी, जिव्हा लावावी तन्नाम स्मरणी, नासिके अवघ्राणी निर्माल्य. आता पूर्वकथानुसंधान, गताध्यायी श्रोतया लागून, चमत्कार प्रिय भक्त कथा कथन, कथीन हे वचन दीधले, स्वयेन स्वार्थ परमार्थ परायण, नसता संतांचे अधिकाराची जाण, केलिया कोणी तयांचे वर्णन, अविश्वासी मन जयाचे. स्नेही कथिता साईंच्या गोष्टी, ऐके परी तो दोषैक दृष्टी, तया न मिळता स्वानुभव पुष्टी, काही न सृष्टीत मानितो. हरी कानोबा नामाभिधान, स्नेहांसवे मुंबईहून, करावया साईंचे परीक्षण, निघाले पर्यटन करावया. परी साईंची कलाकुसरी, प्रकाशे जो सकळांतरी, ते लाघवती नवलपरी, कोण निर्धारी जाणील. हरिभाऊ शिर्डीस निघता, कारण कळले साई समर्था, केवळ चमत्काराचा भोगता, तितुकीच पात्रता तयाची. तितुकीच तया दावी चुणूक, घेई आपुलासा करून निष्टंक, तयाच्याही श्रमाचे सार्थक, युक्तिप्रयोजक संत खरे. कोपरगावी स्नेही समेत, हरिभाऊ बैसले टांग्यात, गोदावरीत होऊनी सुस्नात, निघाले शिर्डी प्रत अविलंबे. येताच कोपरगावाहून, हस्तपाद प्रक्षाळून, हरिभाऊ संतावलोकन, करावया जाण निघाले. पायी कोरे पादत्राण, माथा जरीचा फेटा बांधून, साईबाबांचे घ्यावया दर्शन, उत्कंठित मन हरिभाऊ.